भारतातील पहिले दृष्टी गोविंदा पथक। शोर मच गया शोर देखो आया माखन चोर। शिवनेरी बाळ गोविंदा पथक 7 थराचा मनोरा रचायला सुरुवात करायची। आजूबाजूला सुरक्षा कवच धरायचं आहे मुलांनी, कृपया आपल्या बहिणींना आजूबाजूला जरा आजूबाजूच्या गोविंदा पथकाने आपल्या बहिणींना कवच द्यावे। कृपया पथक महिला पथक आहे, आपल्या बहिणींना कवच द्यावे। थोडं असं आजूबाजूला उभे राहा। 2 थर झालेले, 3 थर झालेले, 4था थर आता लागणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोगेश्वरी पूर्व विधानसभा खास आकर्षण दृष्टीहीन महिला गोविंदा पथक आणि पुरुष गोविंदा पथक यांचे थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे। उत्कृष्ट काही करायची नाहीये, बहिणींनी हळू छोटीशी आपली बहीण वरती आहे, सुंदर अशी सलामी दिलेली, सुंदर अशी सुंदर सलामी 5व्या थराला सलामी दिलेली आहे। साऊंड दादा जरा आवाज येऊ दे, जरा गाणी होऊन जाऊन दे आपल्या बहिणीसाठी, चांगली बहिणीसाठी गाणी होऊन जाऊ दे। बरोबर असं सुंदर तिसरा पथक ही चालू आहे, तिसरा थर लागलेला आहे, तिसरा थर लागला। कृपया ताईंनी बहिणींनी त्यांना सहकार्य करावे त्या छोट्याशा चिमुकल्यांना। सुंदर असा तिसरा थर, 4थ्या थराची रचना सुरू आहे। सुंदर असा 4थ्या थरासाठी केलेली आहे, 4था थर लागलेला आहे। 4थ्या थराची सीडीची रचना झालेली आहे आणि हा 4था स्तर वरती 4था स्तर बरोबर आहे। सुंदर असा लावला आहे या चिमुकल्यांनी आपले छोटेसे गोविंदा। आणि कृपया त्या छोटीशा गोविंदावर एक सुंदर असा 5वा स्तर रचलेला आहे आणि त्या गोविंदाच्या चेहऱ्यावर एक गोड असं हास्य, जीवाची सुंदर असं एकदम सुंदर सलामी दिलेली आहे। सुंदर जोरदार टाळ्या झाल्या, जोरदार बरोबर आहे। कृपया नयनरम्य असं दृश्य आम्ही पाहतोय। प्रेक्षकांनी मनापासून या मुलांसाठी टाळावं। काही तुमची मुलं याच्यात असू शकतात, छोटीशी मुलं आहेत आणि जो त्यांचं धाडस। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोगेश्वरी पूर्व विधानसभा यांच्या वतीने हे सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमाचं नियोजन हे अल्पावधीत झालेलं आहे आणि यासाठी आपल्या इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे। या कार्यक्रमाचं नियोजन आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, कष्ट घेतले ते आमचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा सचिव सन्माननीय श्री नितीन गावडे, उपविभाग अध्यक्ष श्री भरत आर्य, आज 4था थर तयार होतोय। उपविभाग अध्यक्ष श्री मनोज गावडे, शाखा अध्यक्ष रोहन साळके, शाखा अध्यक्ष निलेश पांगडे, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना जगदीश भाटे, तसेच शाखा अध्यक्ष गंगाराम मनसेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या उत्तम आपण इकडे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। 5 थराचं ही शेवटची संधी आहे। शिवनेरी बाळ गोविंदा पथक यांनी याची नोंद घ्यावी, शेवटची संधी आहे। 5 थर, फक्त 5 थर। कदम साहेब जरा हाताळा आहे बाजूलाच आहे आणि हे थर झालेले आहे। हा 5वा थर, व्हेरी गुड, सुंदर सुंदर असं थर रचलेला आहे शिवनेरी बाळ या
जागृत महिला गोविंदा पथक यांनी सलामी दिलेली आहे. अगोदर झालेली होती त्यांनी सलामी दिलेली आहे. हा त्यांचं त्यांना मानाची अंडी दिली होती पण 2 प्रयत्न त्यांनी हुकवलेले आहेत. असो तर त्यांचा सत्कार करतील आपल्या त्यांचा सत्कार करतील. महिला साईचरण गोविंदा पथक विनोद शिंदे शिक्षणापेक्षा 73 शिक्षण विजेत दर पावसात आपले गोविंदा फराराची सुरुवात करायला. हा असतो आपला गोविंदांचा जल्लोष. हा जो फरारा साईचरण गोविंदा पथक जो तुमचा विश्वास आहे या भर पावसात 7 थर रचण्याचा. बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग. उत्कृष्ट असे 3रा थर रचण्यात 4थ्या थराची सुंदर असं मनोराला रचलेलं आहे आणि आम्ही हे पाहतो आमच्या डोळ्यांनी. 5व्या थराची ही रचना केलेली आहे. सुंदर, खरोखर सुंदर. 5वा थरी त्यांचा भर पावसात या 7 थर गोविंदांचा जल्लोष आहे. हा 6वा थरही त्यांनी बसवलेला आहे. 5वा थर त्यांचा उठलेला आहे. 5व्या थराला थरही त्यांनी पोचलेला आहे. 7व्या थराचा गोविंदाही उठलेला आहे. सांभाळून गोविंदाला सांभाळा. 7व्या थराच्या गोविंदाला जरा सांभाळा. ठीक आहे, अति सुंदर, खूप सुंदर. 7 थरांचा मनोरा रचलेला आहे. कृपया होऊ जोरदार काय झालं पाहिजे. पडू नका. जी तुमची मेहनत आहे जरा सांभाळा, पडू नका. जरा गोविंदांना सांभाळा. साईराम गोविंदा पथक जरा साईचरण यांना सहकार्य करा. अति सुंदर. त्यांच्या बाजूला जर सोळाचे कवर द्या. दुसऱ्या गोविंदा पथकाने गोविंदा पथक कृपया तसं बाजूला या. एका गोविंदा पथकाने दुसऱ्या गोविंदा पथक सहकार्य राहायची करा. आहे. सुंदर असं 3रा लागलेला आहे. 4थं स्थळ थोडी लागलेलं आहे आणि एक 4थं थर उतरले. उत्कृष्ट अशी 5 थराची सलामी दिलेली आहे. उत्कृष्ट सुंदर. गोविंदा पथक बाळ साई गोविंदा पथकाने उत्कृष्ट अशी 5 थराची सलामी दिलेली आहे. सुंदर, अति सुंदर. त्या छोट्याशा गोविंदाने सांभाळा. आपल्याला धरेल का असं कधी वाटतं. मला वाटतं काही वर्षापर्यंत साहेब मला वाटतं या फळामध्ये होतो असेल. नाही घालूनच व्हायचं पाहिजे. वरती काढायची गरज नाही. आपल्या विभागाध्यक्ष संदीप भोळे प्रो गोविंदा विजेते त्यांच्या पाहिजे त्या गोविंदा पथकासाठी त्यांनी या गोविंदा पथकाचे जो हो जर पडल्यात आव्हान त्यांनी सुंदर असे 7 थराचे त्यांचं सलामी देणार आहेत. कृपया त्यांनी सुंदर असं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोगेश्वरी पूर्व विधानसभा मानाची अंडी फोडण्याचा मान हवा असेल. दृष्टीहीन 5,55,555 वर्षाची बसलेली दहीहंडी खास जोगेश्वरी आयोजित. जर श्री साई गोविंदा पथक 7 थराची सलामी देऊन 7 थराची हंडी फोडण्यात आली तर त्यांना उपविभागाध्यक्ष भरत आर्या, मनोज गावडे यांच्यातर्फे पारितोषिक देण्यात येईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मग टाळ्या झाल्या पाहिजेत. आयोजकांनी जरा हंडीच्या प्रशिक्षक आणि अध्यक्षांची जरा आयोजकांची संपर्क साधा. 4 थर 5 थर धराव थर. अति सुंदर, सुंदर, अति सुंदर. बोल बजरंग, बोल बजरंग. आणि हा 7वा थर. अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर. सुंदर असे पडायचं नाही. आरामसे पडायचं नाही. सुंदर असं विलोभनीय वातावरण, विलोभनीय असं दृश्य आज आम्ही पाहतो इथे श्यामनगर तलावाजवळ तलावाजवळ. थोडं सुंदर असं सुंदर असे खरंच नाही. पडायचं नाही तुम्हाला, पडायचं नाही. गोविंदा पथकानं सुंदर असं सावकाश. आणि तिथे बाबू गाणं चला. जरा हंडी खाली गंगाराम मंचकर साहेब यांनी आणि जगदीश भाटी साहेब यांनी दुसऱ्या हंडीची तयारी करून घ्यावी. कृपया ताबडतोब गोविंदा पथक थांबलेले आहे. हळू बाय जरा
नाही. बाबूबाई बाबूबाई तुझी क्रेन व्यवस्थित कर, व्यवस्थित सुंदर अशा चिमुकल्या मुलीशी सुंदर सुंदर अति सुंदर असो असं व्यवस्थित राहा, व्यवस्थित राहा. गोविंदाची गाणी लावायची आपल्याला आता जी गाणी आहेत सुंदर नदी सोड ही आगी फोडायची आहे त्याला पहिला तर झालेलं आहे सुंदर असं. दुसऱ्या थराला तिसऱ्या थराला 3 तर झालेले आहेत. चौथ्या थरासाठी गोविंदा चौथ्या थराचा गोविंदा सुंदर. आणि ह्या गोविंदासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व प्रेक्षकांकडून टाळ्याची अपेक्षा आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. कृपया नावडी गोविंदा पथक दुर्गानगर गोविंदा पथक कृपया यांना सहकार्य करा. कृपया एकच संधी दिली जाईल, एकच सावकाश तिसरा थर येतोय. सावकाश गाडी करू नका. योगेश्वरी पूर्व विधानसभा यांच्या वतीने आजचा हा आकर्षक असा दहीहंडी उत्सव साजरा होतोय. योगेश्वरी पूर्व विधानसभा विभागाध्यक्ष श्री संदीप ढवळे, आवाज वाढव. माजी विभागाध्यक्ष जरा आवाज वाढव. प्रमोद भास्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय. आणि आमचे धडाडीचे कार्यकर्ते सचिव नितीन गावडे, उपविभागाध्यक्ष भरत आर्य, उपविभागाध्यक्ष मनोज गावडे, शाखाध्यक्ष रोहन साळके, शाखाध्यक्ष निलेश मांगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेवा व्यापारी संघ जगदीश भाटे, शाखाध्यक्ष गंगाराम मनसेकर, सर्व उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि यांच्या सर्व सहकार्याने आजचा दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. या सर्व आमच्या आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी दृष्टीहीन महिलांचे दहीहंडी या ठिकाणी होणार आहे. हा दहीहंडीचा थरार प्रेक्षकांना ज्या आतुरतेची वाट होती. दृष्टीहीन गोविंदा पथक, भारतातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक, जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे, आता नयन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदा पथक पुरुष आणि महिला यांचे इथे आगमन झालेलं, टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. दृष्टीहीन गोविंदा पथक, नयन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदा पथक. दृष्टीहीन गोविंदा पथक पहिले महिला, ज्या महिलांना दिसत नाही, ज्या महिलांना दिसतच नाही अशा महिला पहिले थर रचणारा स्त्री सन्मान समाजाचा अभिमान, स्त्री सन्मान समाजाचा अभिमान या दृष्टीहीन महिलांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या मुलींना दिसत नाही, नयन फाउंडेशन कृपया पदाधिकाऱ्यांनी थोडी कळ काढून थोडी जागा द्यावी. पदाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे. सुंदर सुंदर अतिसुंदर सुंदर सात रचलेले आहे. सुंदर प्रेक्षकांनी कृपया टाळ्या वाजवून त्या दृष्टीहीन मुलांचे स्वागत करावे. नयन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदा पथक पुरुष यांचे इथे आगमन झालेले आहे.
विद्यार्थी कुठे आहेत? थोड्याच वेळात एक कलकत्ता आणि जे भारतामध्ये महिलांविरुद्ध चाललंय त्याचा एक छोटा स्केच करणार आहोत. आधारिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाडसी दृष्टीहीन पुरुष व महिला गोविंदा पथक दहीहंडीचे आयोजन केले आहे. या वर्षी महिला गोविंदा पथक कोलकाता आणि बदलापूर सारख्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष केंद्रित करत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय जपान कराटे असोसिएशन भारतकडून विशेष सहकार्य मिळाले आहे. तर पुरुष गोविंदा पथक टीम इंडियाच्या ICC T20 वर्ल्ड कप विजयाचा उत्सव साजरा करतील. वरील दोन्ही संकल्पना रुईया कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी तनिषा विनायक मोरे यांनी मांडली आहे. कविता सौ अश्विनी खरे आणि आवाज ढाणूकर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी समीक्षा संतोष मळेकर यांनी दिला आहे. दुर्गा ही मी बनणार आहे. मुलगी बनून जन्माला येऊन खरंच का मी महापाप केले म्हणून जिवंतपणी नरक यातना माझ्या आज नशिबी आले. काय चूक होती माझी की इतकी वाईट दशा झाली माझी. ज्या आता निग्राचे प्राण वाचवायचे होते तेच हात स्वतःलाही वाचवू शकत नव्हते. घराबाहेर असो व घराच्या आत मी आई म्हणून जन्म देते, बायको बनून घर सांभाळते, डॉक्टर बनून जीवनदानही देते, मी रक्षण करते, मी राखीही बांधते, तरी असुरक्षित कामी असते. दिल्ली, हाथरस, कोलकाता किंवा मुंबई नावे व रूपे वेगळी तरी बळी मीच ठरते. ते नेहमी वेगवेगळ्या रूपात आला तरी त्याची राक्षसी भावना तीच असते. अन्नपूर्णा लक्ष्मीच नाही तर दुर्गा ही मी बनणार आहे. रौद्र रूप धारण करून राक्षसांचा मुसक्या आवरणार आहे. नकोय मला तुमची रक्षा वचने, नकोय मला कवच. संरक्षणाचे धडे घेऊन मीच बने स्वतःचे सुरक्षा कवच. आणि त्याने थोडा आपला मनाचा वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार.
आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. समाजामधल्या इतर लोकांपेक्षाही आपण दाखवून सुंदर अशी अगदी फोडण्यात आलेली आहे. नयन फाउंडेशन गोविंद पथक यांच्याकडे सुंदर अशी बँडी फोडण्यात आलेली आहे. त्याच्यातर्फे नयन फाउंडेशन यांचे सत्कार आणि सन्मान चिन्ह देऊन ट्रॉफी देऊन त्यांचे स्वागत अभिनंदन करण्यात येईल. सर्व दुःखी बांधवांचं अभिनंदन करण्यात येते. त्याला मानाचं चषक 51,000चा चेक या ठिकाणी